नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देव मान्य संत मान्य जग मान्य वारकरी संप्रदायाला भागवत नावाचा ज्यांनी खंब दिला पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आजच्या अभंगातून कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांचं वर्णन करतात. सुरुवातीलाच विनंती, हाताने टाळी मुखानं नाम एवढं 2 तास तुमच्याकडे काम. हा, आणि जर टाळी वाजवायची मुखानं नामचिंतन घेतलं तर संप्रदायाची तत्व आपण जपली पाहिजे. कारण नामदेवरांनी पंजाब मध्ये मेलेली गाय जिवंत केली कीर्तनात. औंढा नागला देऊळ फिरलं नामदेवरायांच्या कीर्तनात. गोरोबा काकांचे तुटलेले हात परत आले नामदेवरायांच्या कीर्तनात. शिवाजी महाराजांचं संकट महागारी लावलं तुकोबारायांच्या कीर्तनात. आणि मेलेला मुलगा 5 मिनिटात जिवंत झाला लोहगावला तुकोबारायांच्या कीर्तनात. आता ऐका, तुकोबारायांच्या कीर्तनात मेलेली माणसं का जिवंत होत होती तर जेवढी कीर्तन ऐका आल्या तेवढी टाळ्या वाजित होती. म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखीना. मनाला समाधान झालं की टाळी वाजलीच पाहिजे. मग टाळी काय वाजवायची आमचे नामदेवराय सांगतात. करू हरी कथा कीर्तन आज आनंद आहे. पकवाज वाजवायला तरुण, टाळकरी तरुण, सांगाय तरुण आणि ऐकाय सुद्धा तरुण. आज सगळ्या तरुणांचा योगायोग आहे मायबाप. आणि परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे. का तरुण आहे जवान आणि तू या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवतन आई वडिलांच्या सेवेवर ठेव तू भान तरच या भारत देशाची उंच होईल मान. आणि भारत देशाची जर उंच करायची असेल मान तर महिला मंडळ मुलाला शिकवा पासायदान तरच म्हातारपणी राखील तर तुमचा मान. नाही तर वृद्धाश्रमात तुम्हाला करीन दान. विठाल मग हे कीर्तन महोत्सव का आयोजित करायचे त्याला कारण आहे राजा हो. मला एकदा नाही विचारलं महाराज कीर्तन म्हणजे नेमकं काय. मी उत्तर दिलं कीर्तन म्हणजे सर्व्हिसिंग. हे गॅरेज आहे, हा धर्ममंडप हे गॅरेज आहे. कीर्तन म्हणजे सर्व्हिसिंग. म्हणजे समोर बसलेत ह्या गाड्या. तुम्ही म्हणता फिटर कोण आहे बाबा. फिटर इकडे उभा आहे कमरेवर हात देऊन. हा फिटर आहे. जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा. म्हणून माणसाचं जीवन ही सुद्धा एक प्रकारची गाडी. आता नीट ऐका, देहरूपी गाडीला जर मोक्षापर्यंत न्यायचं असेल या गाडीला संयमाची चाकं लावा, धर्माचं इंजिन लावा, कर्माचं पेट्रोल टाका, शिस्तीचा ब्रेक दाबा, मर्यादेचा ऍक्सिलेटर दाबा, ज्ञानाचा गिअर द्वारा आणि वैराग्याची टीरिंग लावा. गाडी मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार. आणि ही गाडी ज्ञानोबा तुकोबानी मोक्षापर्यंत नेली म्हणून नादवंता सर्व सुखाची ज्ञानाबाई अलंकापुरे. वाक्य ध्यानात ठेवा. गुरुपौर्णिमा झाली नुकताच. आता श्रावण महिन्याचा उदय होणार आहे राजा.
गुरुचे 4 प्रकार: गुरु, सद्गुरु, श्री गुरु आणि जगद्गुरु. शिकवतो तो गुरु, चांगलं शिकवतो तो सद्गुरु, देव दाखवतो तो श्री गुरु आणि स्वतःच देव असतो ते जगद्गुरु. विठाल माऊली ज्ञानोबराय श्री गुरु आहेत आणि जगद्गुरु तुकोबराय जगद्गुरु आहेत. जगद्गुरु झाले 3: भगवान श्रीकृष्ण, आद्य शंकराचार्य आणि जगद्गुरु तुकोबराय. एकाने विचारलं, गुरुचा हात का धरायचा? त्याला कारण आहे. मुंगी सर्वांना माहित आहे, बरोबर आहे. एका दिवसामध्ये मुंगी किती किलोमीटर जाऊ शकते हो? तू म्हणता महाराज किलोमीटर आणि मुंगी जास्तीत जास्त एका दिवसामध्ये ती घराला वेडा मारू शकते. मुंगी किती लहान आहे, तिची चाल केवढी, बरोबर ना? पण एका मुंगीने ठरवलं मला दिल्लीला जायचंय. जमन का? नाही. बदलायचं नाही बरं का परत. जमन का? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, विना तिकटाची दिल्ली गाठली, तिकीट नाही, बुकिंग नाही, रिझर्वेशन नाही, खाण्याचं टेन्शन, नॉन स्टॉप दिल्ली. तसं आपण आहे मुंगी. आपण किती संसारात फिरून फिरून तिथंच येतोय. त्या मुंगीनं दिल्लीला जाणाऱ्या माणसाचा हात धरला तर ती दिल्लीला गेली. तसं ह्या मुंगीनं ज्ञानोबा तुकोबाचा हात धरा तर मोक्षापर्यंत जाता येईल. ज्ञानोबा म्हणतात, मी माझ्या गुरुचा हात धरला म्हणून माझा उद्धार झाला. ज्ञानदेव म्हणे कराल तर